नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त दोन कंपन्याचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट बघणार आहोत. तर मित्रांनो, या दोन कंपन्याच्या लिस्टमध्ये पहिली कंपनी आहे लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, हा डेटा पूर्णचा पूर्ण लाखमध्ये दिलेला आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा, आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 128 कोटी रुपयांनी वाढून 160 कोटी रुपये आला आहे. आणि कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 158 कोटी रुपयांनी वाढून 160 कोटी रुपये आला आहे. आणि कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 128 कोटी रुपयांनी वाढून 165 कोटी रुपये आला आहे. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 162 कोटी रुपयांनी वाढून 165 कोटी रुपये आला आहे. आणि जर आपण लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले, तर कंपनीचा खर्च क्वार्टर 2 मध्ये जबरदस्तपणे वाढला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 121 कोटी रुपयांनी वाढून 162 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस 158 कोटी रुपयांनी वाढून आता आले आहे 162 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला, तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे घसरला आहे 7 कोटी रुपयांनी 2.37 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील जबरदस्तपणे घसरला आहे 3.97 कोटीने 2.37 कोटी रुपये. तसेच कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड ऑर इयर म्हणजे नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे खाली आलेला आहे 5.23 कोटीने 1.44 कोटी. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.98 कोटीने 1.44 कोटी रुपये. तसेच कंपनीचा अर्निंग्स पर इक्विटी शेअर जो फक्त रुपीजमध्ये असतो, तो इयर ऑन इयर बेसिसवर 4.08 रुपीजने घसरून आता आला आहे 1.12 रुपीज. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.33 रुपीजने घसरून आता आला आहे 1.12 रुपीज. आणि मित्रांनो, जर आपण लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीची जर थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली, तर या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.07%, FISची होल्डिंग आहे 0.08%, DISची होल्डिंग आहे 0.02%, आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.83%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे प्रमोटर्स बघितले, तर लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडची 51% हिस्सेदारी आहे. म्हणून मित्रांनो, ही लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड मुकेश अंबानीजीची कंपनी आहे. आणि मित्रांनो, जर आपण लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली, तर कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस वाढला आहे 0 कोटी रुपयांनी 26 कोटी रुपये. तसेच कंपनीचा लॉंग टर्म बोरोइंग झिरोच आहे. तसेच जर आपण या कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली, तर ते जवळपास 5.25 कोटी रुपये आहे. आणि आपण कंपनीचा म्हणजे लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला, तर तो सुद्धा 5.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 0, जी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.07%, आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, याचा अर्थ असा की लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही लोनसाठी. चला मित्रांनो, आता आपण मुकेश अंबानीजीच्या दुसऱ्या कंपनीचे क्वार्टर 2चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, दुसऱ्या कंपनीचे नाव आहे जस्ट डायल लिमिटेड. आणि मित्रांनो, पूर्ण नंबर मिलियनमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये
कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा, आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, जज डायल लिमिटेडचा नेट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 284 कोटी रुपयांनी 303 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 297 कोटी रुपयांनी 303 कोटी रुपये. आणि जज डायल लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर घसरला आहे 398 कोटी रुपयांनी 376 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील घसरला आहे 425 कोटी रुपयांनी 376 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण जज डायल लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 216 कोटी रुपयांनी 229 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 226 कोटी रुपयांनी 229 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण जज डायल लिमिटेडचे प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 181 कोटी रुपयांनी 147 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 198 कोटी रुपयांनी 147 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण जज डायल लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 154 कोटी रुपयांनी 119 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील घसरला आहे 160 कोटी रुपयांनी 119 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, जो फक्त रुपीजमध्ये असतो, तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर घसरला आहे 18.12 रुपीजने 14.04 रुपीज, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील घसरला आहे 18.77 रुपीजने 14.04 रुपीज. तर चला मित्रांनो, आता आपण जज डायल लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण जर या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.15%, FISची होल्डिंग आहे 6.49%, DISची होल्डिंग आहे 8.80%, आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.57%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे प्रमोटर्स बघितले तर जज डायल लिमिटेडमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची मेजॉरिटी हिस्सेदारी म्हणजे 63.84% हिस्सेदारी आहे. म्हणजे जज डायल लिमिटेड ही कंपनी मुकेश अंबानीजीची कंपनी आहे. मित्रांनो, जर आपण जज डायल लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली जी कोटीमध्ये आहे, तर कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे जवळपास 4000 कोटी रुपये. तसेच कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग 0 आहे. तसेच जर आपण शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते सुद्धा कंपनीची म्हणजे जज डायल लिमिटेडची 0च आहे. आणि जर आपण पुढे बघितलं तर जज डायल लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे जवळपास 18 कोटी रुपये. आणि जर आपण कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला जज डायल लिमिटेडचा तर तो आहे जवळपास 5 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार जस्ट डायल लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.15%, आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, या दोन्ही म्हणजे मुकेश अंबानीजीच्या दोन्ही कंपन्या म्हणजे लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड आणि दुसरी जस्ट डायल लिमिटेड या दोन्ही कंपन्याचे रिझल्ट काल मार्केट बंद झाल्यानंतर आले होते. म्हणजे या कंपन्याचा रिझल्ट मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला आज मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार होता. आणि मित्रांनो, दोन्ही कंपन्यांमध्ये एक कॉमन पॉईंट म्हणजे दोन्ही कंपन्याचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा वाढला आहे. परंतु मित्रांनो, कंपनीचे एक्सपेन्सेस वाढले आहे दोन्ही. त्यामुळे कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन
क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, दोन्ही कंपन्याचा नेट प्रॉफिट घसरला आहे. आणि मित्रांनो, त्याचमुळे दोन्ही कंपन्याच्या म्हणजे लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड आणि जज डायल लिमिटेड या दोन्ही कंपन्याच्या शेअर प्राईजमध्ये आज आपल्याला डिक्लाइन पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.